बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीकरता आक्रमक झालेल्या होत्या। अजित पवारांना राजीनाम्याचा अल्टिमेटम दिल्यानंतरही अजित पवारांनी दुर्लक्ष केल्यामुळे दमानिया दिल्लीमध्ये अमित शहांकडे पोहोचल्या। मात्र अमित शहांनी संसदेच्या कामकाजामुळे त्यांना वेळ दिला नसल्याची माहिती असून अमित शहांच्या भेटीशिवायच त्या मुंबईत परतल्या। तर अंजली दमानिया स्वतः आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरून। अंजली दमानियाचे खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। आणि आपण अल्टिमेटम दिल्याप्रमाणे दिल्लीमध्ये पोहोचल्या खरा, मात्र अमित शहांनी आपल्याला एक कारण देऊन परत पाठवलेलं आहे। पुन्हा एकदा आपण दिल्लीत जाणार आहोत याच मागणीसाठी? नाही, ही थोडीशी माहिती तुमची चुकीची आहे। कसं झालं, मी जेव्हा दिल्लीला पोहोचले त्याच वेळेस इनफॅक्ट मी पोहोचण्याच्या 1 तास आधी त्यांना छत्तीसगडचा दौरा होता, म्हणून ते छत्तीसगडला 3 दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते। आज रात्री ते पुन्हा दिल्लीत परत येणार होते आणि परत आल्यानंतर तुम्हाला वेळ देतो असं मला सांगण्यात आलं त्यांच्या कार्यालयाकडनं। तर ते आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत मला कळवण्यात येणार आहे। आणि उद्यापासून पार्लमेंटचं सेशन सुरू होत आहे, म्हणून मी असं तुमच्या पत्रकारांना सांगितलं की एक्झॅक्ट वेळ कळाल्यावर मी सांगते। आताच्या घटकेला त्यांनी देणार नाही असंही म्हटलं नाहीये, परतही पाठवलेलं नाहीये। तर आताच्या घटकेला फक्त एवढंच आहे की ते छत्तीसगडला होते म्हणून भेटले नाहीये, आल्यावर ते भेट देतील। आता बघू पुढे काय। निश्चित आम्ही आमच्या या माहितीमध्ये दुरुस्ती करू अंजलीजी। आणि मला पुढे प्रश्न विचारायचा आहे की ज्या अजित पवारांवरती कोट्यावधी रुपयांच्या अपहाराचा किंवा घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेला होता 70,000 कोटींचा, त्यांनाच आरोपानंतर भाजपनं पक्षामध्ये घेतलं आणि आता तुम्ही त्यांच्याच राजीनाम्याची मागणी करताय। तुमच्या मागणीचा विचार होईल दिल्लीमध्ये? आता आपण अपेक्षा तरी करू शकतो, एक नागरिक पण माझी अपेक्षा आहे की इथल्या गृहमंत्र्यांनी ऐकलं नसेल, FIR मध्ये नाव उपमुख्यमंत्रीच्या मुलाचं घातलं नसेल तर केंद्रीय गृहमंत्री तरी घालतील अशी अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाहीये। त्यामुळे मी अपेक्षा करेन की त्यांनी त्याच्यावर जे आतापर्यंत म्हणत होते की ना खाऊंगा ना खाने दूंगा वगैरे वगैरे, आता त्याच्यात ऍक्शन खरंच ते करतात की नाही हे मलाही बघायचंय की ही लोक जी आहेत ती खरं बोलतात का खोटं बोलतात, का त्यांच्यासाठी पुन्हा एक निवडणुकीचा एक डायलॉग आहे म्हणून त्यांनी तसं म्हटलं होतं। कारण त्याच्यात जराही सिरियसनेस असलं तर ही 1800 कोटीची जमीन होती सरकारी, ज्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेणं हे आपल्या मुख्यमंत्र्यांना, जे आपल्या राज्याचे गृहमंत्री पण आहे, त्यांना क्रमप्राप्त होतं, पण ते करताना दिसत नाहीयेत। पदोपदी अजित पवारांना त्यांच्या मुलाला वाचवलं जातंय, त्यांना स्टॅम्प ड्युटीची मुभा दिली जाते, FIR होत नाहीये। तर आपण करायचं काय? हे जर आपण तुम्ही किंवा मी असतो आपल्यावर तात्काळ कारवाई झाली असती, पण अजित पवारांचा मुलगा आहे, पार्थ अजित पवार आहे, म्हणून कारवाई होताना दिसत नाहीये। माझं लढण्याचं काम आहे, मी करते, बघू काय होतं। अंजलीजी खूप खूप धन्यवाद, आपण एनडीटीव्हीशी संवाद साधलात आणि या भेटी संदर्भातली माहिती दिली यासाठी। तर या होत्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणामध्ये आपला लढा सुरूच राहील। आणि अमित शहा हे छत्तीसगडमध्ये गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी मला भेटीसाठी वेळ कळवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अंजली दमानिया अमित शहांची वेळ मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये भेटी करता जाणार आहेत आणि गृहमंत्री म्हणून ते या प्रकरणामध्ये लक्ष घालतील अशी त्यांची अपेक्षा आहे।